नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे काही घरगुती अशा किचन टिप्स बघणार आहोत, ज्या आपल्याला रोजच्या उपयोगी येतील आणि आपलं जे किचनमधलं काम आहे ते झटपट होईल। पहिली टिप तर आपली अशी आहे की जेव्हा पण आपण बटाटे उकडतो आणि त्याची सालं काढून जेव्हा आपण स्मॅश करतो तेव्हा ते खूप किचकट काम असतं। आता हे काम आपण अगदी सोपं आणि पटकन करणार आहोत। सकाळी आपली घाई असते, अशा वेळेस काय करायचं, आपली ही जी झारा असतो हा तळायचा तो मी इथे घेतलाय आणि त्याच्यावरती बटाटा अगदी हाताने प्रेस करून टाकायचा। मस्त बारीक होतो आणि त्याचं जी सालं असतात ती वरतीच राहतात आणि फक्त बटाटा तेवढा खाली पडतो किसल्यासारखा आणि अगदी बटाटा जसा आपण किसतो ना तसाच होतो। अगदी पटकन 5च मिनिटात आपलं हे काम होतं आणि सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्हाला ही ट्रिक अगदी उपयोगी पडेल। आणि माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा। सालं त्याची वरती राहतात आणि फक्त बटाटा किसल्यासारखा खाली पडतो, म्हणजे बटाट्याच्या गुठळ्या अजिबात राहत नाही। आपलं काम सोपं होतं। तर कशी वाटली ही ट्रिक मला नक्की कमेंट करून सांगा। हे बघा, सालं त्याची वरती राहिलेली आहेत आणि फक्त बटाटा खाली पडलेला जमा झालाय। आता दुसरी टीप आपली अशी आहे की आपण जेव्हा पण कांद्याचं वाटण करतो, कांदा भाजतो, तेव्हा ते काय करायचं, जेव्हा पण आपण भाजतो तेव्हा आपण लोखंडाची कढई किंवा लोखंडाचा तवा इथे वापरायचा। म्हणजे काय होतं, लोखंडाचं जे आयन असतं जे आपल्या शरीराला उपयोगी असतं ते या लोखंडाच्या भांड्यातून आपण जेव्हा भाजतो तेव्हा आपल्याला सहजच मिळून जातं। दुसरी आपली टीप अशी आहे की आणखीन जेव्हा पण आपण नवीन भांडं आणतो तेव्हा त्याचे असे स्टिकर्स असतात, ते पटकन निघत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, तो जे भांडं आहे ते फक्त इथे आपण काय करणार आहोत, गॅसवर ठेवणार आहोत आणि गॅसवर थोडासा गॅस आपल्याला इथे पेटवायचा आहे। 1-2 मिनटं आपल्याला हे फक्त भांडं गरम करून घ्यायचं आहे। अगदी जास्त गरम नाही करायचं, हाताला चटका लागेल एवढं। थोडंसं मी गरम करून घेतलं आहे, मी त्याला सहज हाताने पकडू शकते बघा। आता हे एवढं गरम केल्यावर आपण त्याचं जे स्टिकर आहे ते काढणार आहोत आणि अगदी इझिली हे स्टिकर वरती निघतं, म्हणजे सहज ते स्टिकर निघतं। तर ही टीप माझी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओना लाईक करायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही व्हिडिओ शेअर करा। आणखीन आपली टीप अशी आहे की जेव्हा पण आपण कांदे आणतो, आपण कांदे खूप सारे आणतो आणि अशा वेळेस काय होतं, कांद्यांना मोड येतात, मग असे कांदे आपण फेकून देतो। आता हे कांदे आपल्याला फेकायचे नाहीत, तर काय करायचं, आपण हे कांदे इथे घेतलेले आहेत, मी एक घमेलं घेतलं आहे, घमेल्यात थोडी माती घेतली आहे मी आणि त्या मातीमध्ये आपण आता हे कांदे लावून घेणार आहोत आणि हे बघा किती याची मोड आलेले आहेत। आणि नंतर मग जेव्हा तुम्ही याला पाणी घालाल तेव्हा हे मस्त पाती मोठ्या होतात आणि या पाती तुम्ही जेव्हा पण आपण चायनीजचा पदार्थ करतो त्यामध्ये तुम्ही वापरू शकता, राईसमध्ये वापरू शकता किंवा मग त्याची भाजीसुद्धा करू शकता। असा याचा उपयोग होतो। अगदी मस्त वाढतात मातीमध्ये हे कांदे आणि याचा आपण आपल्या किचनमध्ये वापर करू शकतो। याला रोज थोडंसं जास्त पाणी नाही घालायचं, 1 दिवसाआड जरी तुम्ही पाणी घातलं तरी पण ही झाडं जगतात, कारण कांद्याला फार कमी पाणी लागतं। तर कशा माझ्या या टिप्स वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।